start with next point in file handling, that is how to calculate size of any file. Okay, the file is already created, file having some records, and how to calculate the size of that particular file. For that purpose there are number of functions for finding positions of get pointer and put pointer in particular file. So function is seekg and seekp. Clear? These functions are used for finding position of get pointer or put pointer into respective file, having two arguments. This seekg function having two arguments. First is offset, second one is reference position. Clear? So what is offset and reference position? For reference positions there are total 3 reference positions. One is current, beginning and end. रेफरन्स पोझिशन म्हणजे काय की मला जी पॉइंटर फाइल मध्ये शोधायचा आहे, बघा ही फाइल आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज वन फाइल emp.dat. Clear? Having 5 records, first record, second record, third record, fourth and fifth. Okay, at the time of manipulation, जर तुम्ही फाईलवर मॅनिप्युलेशन करत असाल, रीड राईट काही करत असाल, त्यावेळी फाईल पॉइंटर कुठेही असू शकतो. सपोज तुम्ही एक फाईल पॉइंटर मधलं एक काय त्याला रेकॉर्ड रीड केलं, तर फाईल पॉइंटर कुठे असेल? स्टार्टिंग ऑफ सेकंड रेकॉर्ड. सपोज तुम्ही डेटा राईट करत गेलाय आणि रायटिंग पॉइंटर कुठे आहे? शेवटला जे रेकॉर्ड राईट केले त्याच्यावर. आलं लक्षात? तर ह्या वेगवेगळ्या पोझिशन असतील फाईल पॉइंटरच्या. कुठल्याही फाईल पॉइंटरला किती रीडिंग फाईल पॉइंटर किंवा रायटिंग फाईल पॉइंटर असतो. रीडिंग म्हणजे गेट फाईल पॉइंटर आणि रायटिंग म्हणजे पुट फाईल पॉइंटर. आपल्याला काय करायचे आहे? पोझिशन काय करायचे आहे? सपोज फाईल पॉइंटरची चेंज करायची आहे, समजतंय? तर आपल्याला काय करावं लागेल? कुठली तरी रेफरन्स पोझिशन घेतली पाहिजे की कुठून करंटली जिथं फाईल पॉइंटर आहे तिथून मला फाईल पॉइंटर काय करायचं आहे? पोझिशन चेंज करायची आहे. करंट पोझिशन पासून 10 बाइट्स प्रीवियस किंवा करंट पोझिशन पासून 20 बाइट नेक्स्ट वगैरे वगैरे. ठीक आहे, लक्षात येते का? तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी कुठले फंक्शन वापरलं तर seekg आणि seekp. क्लियर? पहिला आहे ऑफसेट. ऑफसेट म्हणजे काय? बाइट्स मध्ये असतो. सपोज 10 बाइट्स. व्हॉट इज द रेफरन्स पोझिशन? iOS स्कोप रिझोल्यूशन बिगिनिंग. म्हणजे जी फाईल आहे त्याच्या फाईलच्या बिगिनिंग पासून 10 बाइट्स पुढे काय करायचं आहे? गेट पॉइंटरला मूव्ह करायचं. लक्षात येते? मूव्ह द गेट पॉइंटर 10 बाइट्स फ्रॉम बिगिनिंग ऑफ युअर फाईल. किंवा iOS करंट ही रेफरन्स पोझिशन घेतली, मीन्स करंट आता जिथं फाईल पॉइंटर असेल गेट पॉइंटर तिथून काय करा? 10 बाइट्स फाईल पॉइंटर 10 बाइट्स न मूव्ह करा. समजतंय? क्लियर? सो seekg and seekp function having two argument. One first is offset, second one is reference position. Suppose -10, you can write minus also. Okay, -10 means what? जिथं सपोज -10 comma iOS current, जिथं गेट पॉइंटर करंटली आहे त्याच्या आधी 10 बाइट्स प्रीवियसली मूव द गेट पॉइंटर. ओके, नेक्स्ट वन इज टेल G आणि टेल P. There is no argument, but what is the return type? Int. Tel G and tel P returns the integer type, means जिथं गेट पॉइंटर आहे करंटली फाईल मध्ये, ठीक आहे, कुठे असेल तिथनं किती बाइट वर आहे ते सांगतो. लक्षात घ्या. सपोज गेट पॉइंटर सेकंड रेकॉर्डला आहे, तर सेकंड रेकॉर्ड पर्यंत किती बाइट्स आहेत ते रिटर्न करेल. जर मला फाईलची साईज करायची असेल तर कशी कॅल्क्युलेट करू शकतो रे? या टोटल फाईलची साईज कॅल्क्युलेट करायची आहे तर काय करायचं? मग जो गेट पॉइंटर आहे तो मूव टू द
एंड ऑफ द फाईल. कुठं मूव्ह केला पाहिजे? एंड ऑफ द फाईल मूव्ह केला पाहिजे. आणि कुठलं फंक्शन वापरलं पाहिजे? टेल जी. मग तो काय रिटर्न करेल? ज्या बाईटला आहे आता करंटली, ठीक आहे, ते रिटर्न करेल. दॅट इज युअर साइज ऑफ फाईल. अंडरस्टूड? बघा 6G suppose 0, iOS beginning means what? Move the get pointer to the current position of your file. Move the get pointer to the current position of your file. Or 6G 0 iOS end means what? Move the get pointer to the end of the your file. समजते का? बघा 0 बाइट्स मूव करा म्हणजे काय? आधी एंड ला जा, गेट पॉइंटरला कुठं मूव करा? एंड ला मूव करा. दॅट इज युअर रेफरन्स पोझिशन. आणि तिथून किती बाइट्स पुढे न्या? 0 बाइट्स म्हणजे काय? गेट पॉइंटर तिथंच थांबणार. ओके, which gives you end of your file. So you can calculate size of your file. Here says before closing the file, we can calculate the size of that file. Which file? emp.dat. So first move the file pointer. Now we don't know where is the writing pointer, that is put pointer, and where is the get pointer currently located in your file. But move that file pointer using 6G. So 6G 0, iOS 8 means move the get pointer to the end of your file. How? f.6g. 6G function is called using string object, which fstring. So f.6g moves the get pointer to the end of your file. Next, use which function? Tail g. Suppose size. Declare one variable integer type, integer size. So size is equal to tail g, because tail g now returns currently where is your get pointer located in your file. Okay, so it returns number in bytes, number of bytes. Okay, so that is your size of file. So directly print cout size of file is equal to name of the variable, that is size, get ch, and close the main function, as well as include two header files, fstring.h, iostream.h, and conio.h, because we use getch function, clear screen function. Okay, so in this way we can calculate the size of any file, as well as you can use put pointer also. Instead of get pointer, just write cp 0, iOS end means put pointer move to the end of the file. Next, don't use tail g, now use tail p, current position of put pointer, which gives you returns integer value, that is actually number of bytes present in your file, that is your size. So size of file is equal to size. In this way we can calculate size of any file. Clear? Next thing, how to modify, update file record in your current file. Suppose employee.dat file is already exist. बघा ऑलरेडी काय आहे, तुमची फाईल एक्झिस्ट आहे. employee.dat file contains 5 records. Clear? 5 employee records, and each record contains employee ID and employee salary. Clear? Now I want to update third record from your file, emp.dat file. बघा समजते का? emp.dat फाईल ऑलरेडी क्रिएटेड आहे, 5 रेकॉर्ड्स आहेत, आणि त्या 5 रेकॉर्ड्स मधलं तिसरं रेकॉर्ड मला काय करायचं आहे, अपडेट करायचं आहे.
For example, suppose 1000, 1001, 1003, 1004, 1005. So I want to update this record, not 1003. I want to update it 1002. Suppose employee wrong असेल तर तुम्हाला ते अपडेट करायचं आहे. So how to update any record? For our convenience we can take third record, okay, from this file. बघा काय करावं लागेल, थर्ड रेकॉर्ड अपडेट करायचं आहे. फाईल ऑलरेडी एक्झिस्ट आहे, फाईल मध्ये 5 रेकॉर्ड आहेत, फाईल मधलं फिफ्थ रेकॉर्ड तुम्हाला अपडेट करायचं आहे. क्लियर? ओके. सो व्हाट इज द कोड फॉर अपडेटिंग थर्ड रेकॉर्ड? First, calculate. You know the size of each object. Object ची size माहिती आहे तुम्हाला? Clear? Using size of operator, you can calculate the size of object. कितव्या लोकेशनला जायचंय मला? थर्ड लोकेशनला अपडेट करण्यासाठी. म्हणजेच काय? करंटली 2 ऑब्जेक्ट जे काही प्रेझेंट आहेत त्यांची टोटल साइज काढायची. त्या साइजला कोण मूव्ह करायचा? कुठला पॉइंटर? रायटिंग पॉइंटर. ऑलरेडी फाईल तुम्ही इन आउट आणि बायनरी मध्ये ओपन केलेलं आहे. अजून एक मोड करावा लागेल, कुठला? ATE. जर तुम्हाला रेकॉर्ड काय करायचे असतील, अपडेट करायचे असतील तर और iOS स्कोप रिझोल्यूशन ATE हा मोड ऍड करावा लागेल, एक्स्ट्रा मोड. क्लियर? नेक्स्ट थर्ड रेकॉर्डला जायचं आहे, पर्टिक्युलर थर्ड रेकॉर्डला जायचं आहे मला. That is, move the file pointer. Which file pointer? Put file pointer at the starting location of third. Okay, clear? म्हणजेच मला ऑलरेडी माहिती आहे काय एवढं, size of which E1 object, E1 किंवा E2, use same object size. So size of E1, then move that file pointer to second, म्हणजे end of the second record. Start of the third record means end of the second record. ठीक है? So how many size? 2 into size of E1, which gives you suppose integer s. Okay, take new variable integer s, which calculate size. Size of E gives you, for example, 6 into 2 means 12 bytes. आता 12 बाइट्स ने मला काय करायचं आहे, मूव्ह करायचं आहे. कोण? पुट पॉइंटर. सो यूज विच फंक्शन? seekp by using f dot seekp. First how many bytes? s bytes ने मला काय करायचं आहे, मूव्ह करायचं आहे. which is the reference position, file current location, starting position. So use iOS scope resolution beginning. ओके, बिगिनिंग म्हणजे काय? पुट पॉइंटर कुठे घ्यायचा पहिल्यांदा? रेफरन्स पोझिशन कुठली त्याची? बिगिनिंग. आणि बिगिनिंग पासून मूव्ह किती करायचं आहे? s. म्हणजे तो काय येणार आहे? थर्ड रेकॉर्डच्या स्टार्टला आहे. कुठे येणार आहे? थर्ड रेकॉर्डच्या स्टार्टला किंवा सेकंड रेकॉर्डच्या एंडला. क्लियर? सो फर्स्ट move that put pointer to the end of second record or start of first record, third record. Clear? Now what? Apply writing function. Before that, E1 dot read data. First call E1 dot read data means काय होणार आहे? E1 dot read data कॉल होईल. एंटर एम्प्लॉय आयडी, तुम्ही जो चेंज एम्प्लॉय आयडी आहे सपोज 1002 एंटर करा आणि व्हॉटएव्हर मे बी द सॅलरी सपोज 35000 एंटर करा. हे एंटर केल्यानंतर कुठे जाईल? रॅम वर. जिथे E1 ऑब्जेक्ट असेल त्या E1 ऑब्जेक्ट मध्ये काय होईल? तो डेटा सेव्ह होईल. आता काय करायचं तुम्हाला? तो E1 डेटा जे काही रेकॉर्ड आहे ते इथं राईट करायचं आहे या प्लेसला. सो यूज f डॉट, बघा कुठलं फंक्शन कुठल्याने कॉल करतोय मी? E1 डॉट रीड डेटा, कारण ते फंक्शन कुठलं आहे? पर्टिक्युलर क्लास EMP चा ऑब्जेक्ट आहे E1. सो कॉल E1 डॉट रीड डेटा. नाउ f डॉट
राईट. राईट कुठलं रेकॉर्ड राईट करायचं आहे? ऍड्रेस ऑफ E1 जे E1 मध्ये आहे रेकॉर्ड आता ते राईट करायचं आहे. टाइप कास्टिंग इनटू कॅरेक्टर पॉइंटर कॉमा साइज किती रेकॉर्ड किती बाइट्स राईट करायचे आहे? साइज ऑफ E1 जेवढी काही साइज आहे टोटल ऑब्जेक्ट E1 ची ती राईट करा. कुठं राईट करा सांगायची गरज नाही. जिथं फाईल पॉइंटर करंटली पॉइंट करतोय फाईल मध्ये त्या पोझिशन पासून जेवढी साइज आहे ऑब्जेक्टची तेवढी ऑब्जेक्ट काय होईल? राईट होईल. आणि काय ऑब्जेक्ट सपोज हे रेकॉर्ड राईट होईल. आलं लक्षात? ओव्हर राईट होईल. नेक्स्ट क्लियर. सो वी कॅन modify any record from any file. Clear? Next, f dot close the proper file properly, then get ch and then complete of main function. Understood? How we can modify any record from the existing file? Clear? First, move the put pointer to that particular location where you want to write the new record. Okay, then read the data from your class. Read the data, that is record of employee ID and employee salary. Next, use the write function for writing that bulk of data in E1 object into file. Then close the file properly and get saved. Clear? Okay, so today we will stop here.